शुभ सकाळ मैत्रिणींनो. तर इथे चहा होते, परत जेवणाला होता आज खिचडी भात आणि नाश्त्याला होतं पोहे. स्वराजला पोहे खायचे होते म्हणून पोहे केले. त्याची तब्येत बरी नाही आहे, 2 दिवस झाले. तर काल डॉक्टरकडनं पण आणले, तरी पण आहे थोडा ताप अजून. तर इथे मेंदूवड्यांना भिजत घालतो ते 3 वाटी डाळ आणि एक छोटीशी वाटी तांदूळ. हा रेशनिंगचा तांदूळ आहे. नंतर संध्याकाळचा चहा घेतला आणि सगळं वाटून घेतलं आणि हे असं मिक्स करायला परातीतनं बरं पडतं हलवायला असं, म्हणून मी ह्या परातीतच घेते. नंतर त्याच्यात जिरं, मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून बाजूला करून ठेवलं. नंतर सांबाराची तयारी केली. तर इथे कढईत मी जिरं, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, लसूण, कांदा, टमॅटो चांगलं सगळं फ्राय करून घेतलं. नंतर डाळ शिजवली होती ती टाकली, आपले मसाले टाकले, सांबार मसाला टाकला आणि कोथिंबीर टाकून झाकण मारून ठेवलं थोड्या वेळासाठी. नंतर मग करायला घेतली चटणीची तयारी. चटणीत मी घेतलं आहे खोबरं, चण्याची डाळ आपली भाजकी असते ती, आणि त्यात शेंगदाण्याचं कूट थोडंसं असं म्हणजे मिश्रण व्यवस्थित राहावं ना, पातळ होऊ नये यासाठी शेंगदाण्याची थोडंसं कूट घ्यायचं. आणि मिरची, कोथिंबीर सगळं, लसूण, आणि ते मेंदूवडे करत आहे. प्रत्येक मेंदूवड्या करताना नेहमी पाणी घ्यायचं, त्याने मेंदूवडे छान होतात. आणि या मेंदूवडे खायला.